मला जाब नाही विचारायचा. खरं तर ही वेळ लवकरच तुझ्यावर येणार. छवीला नक्की काहीतरी कळलंय, नाहीतर ती इतक्या कॉन्फिडन्सने नाही बोलणार. फाईल इथून गायबच कशी झाली? कोणी घेतली असेल? छवी, आता गप्प बसण्यात काहीच पॉइंट नाहीये. शांभवी कशी आहे सगळ्यांना कळलंच पाहिजे. आपण एक काम करूयात, उद्याच सगळे पुरावे बाह्याजी आणि साकेत दादाला दाखवूयात, म्हणजे सगळ्यांना सगळं समजेल. नाही, पट नाही. अगं इतकी धडपड करून सगळे पुरावे गोळा केलेस, मग आता सगळ्यांना सांगायचं का नाही, का थांबायचंय? कारण फिरंग्या, हे पुरावे इनफ नाहीयेत. घरात सगळ्यांचा शांभवीवर पूर्ण विश्वास आहे. आपल्याला सगळ्यात आधी तो विश्वास तोडावा लागेल. आणि मुळात शांभवी हे सगळं का करते, तिचा नक्की या सगळ्यामागे काय हेतू आहे हे आपल्याला माहित नाहीये. फिरंग्या, अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहितच नाहीयेत. शांभवी हे सगळं स्वार्थासाठी करते का तिला आणखी कोणी सामील आहे हेही माहित नाहीये आपल्याला. राजनाथ नाही, पण राजनाथ तर या जगातच नाहीये. राजनाथ कसा असेल? पण फिरंग्या, आणखी कोणी असेल तर? म्हणजे शांभवीला कोणीतरी त्रास देत असेल तर? तिच्याकडून हे सगळं कोणीतरी मुद्दाम करून घेत असेल तर? फिरंग्या, आपल्याला काहीच माहित नाहीये. म्हणजे हे सगळं ती तिच्या स्वार्थासाठी करते का तिचा राग आहे म्हणून करते हेही कळत नाही आपल्याला. एक्झॅक्टली माय पॉइंट. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शांभवीच देईल ना आपल्याला. आपण तिच्याबद्दल सगळ्यांना खरं खरं सांगू, मग तिला विचारू काय चाललंय, सगळं सांगेल ना ती आपल्याला, राईट? नाही, तू बोलतोयस ते मान्य आहे मला फिरंग्या, पण शांभवी सगळं खरं सांगेल कशावरून? उलट आपण जर सगळ्यांसमोर तिला विचारलं तर ती आणखी जास्त सावध होईल. ती जर का खरंच धूर्त असेल ना, तर तिचा हेतू आपल्याला कळू नये याची बरोबर खात्री घेईल ती. या पॉइंटला तिच्यावर विश्वास ठेवला तरी प्रॉब्लेम आहे आणि विश्वास नाही ठेवला तरी पण प्रॉब्लेम आहे. म्हणून तर मला असं खूप वाटतंय की आपण तिच्या विरोधात आणखी पुरावे गोळा करू, नाहीतर मग या पुराव्यांना पण काही उपयोग नाही राहणार फिरंग्या. ठीक आहे फाईन, थांबूयात आपण आणखी थोडा वेळ. आणखी काय आपल्याला सापडतंय का बघू. या सगळ्यात जास्त वेळ नको जायला. ओके? नाही नाही अजिबात नाही. हा, जे करायचं ते लवकरात लवकर करू, पण सावध राहून करू. एक्झॅक्टली सावध राहून करू. आणि मी आहे तुझ्यासोबत. काही असलं तरी तू माझ्याशी बोलायचंस, माझ्याशी शेअर करायचंस. कारण या सगळ्यात आपलेच गैरसमज नको व्हायला. छवी, हो नक्कीच फिरंग्या, काहीही झालं
तरी आपल्यात गैरसमज होऊ द्यायचा नाही.